तर पुणे पालिका आयुक्तांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना झापलेलं आहे। बैठक सुरू असताना मनसेचे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात घुसले। मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात असं नवल किशोर राम यांनी म्हटलं। आयुक्तांनी झापल्यानंतर मनसेनं आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन। मी काय कंपनीला तुम्ही सांगितलं तुम्ही एक अधिकारी एक कमिशनर जनरल हॉलमध्ये मीटिंग घेत असतो तुम्ही काय तुम्ही 2 मिनिट थांबू शकत नाही बाहेर का? नाही साहेब, आम्हाला कोणी थांबायला सांगितलंय का? बघा, तुम्हाला एक पहिले सकाळी मी ऑनलाईन वगैरे बंद करतो। माझी इच्छा आहे तुम्ही करायला पाहिजे ते बंद कर बाबा ऑनलाईन। आपल्याला काय तुम्ही आता म्हणता जेवढं तर वाढवायचं तर आपण वाढूच टाकू ना, काहीच प्रॉब्लेम नाही। काय जास्त काय ओके, कोणी इथे येत आहेत माझे मला म्हणतात की कोणीतरी आहे मीटिंग सोडून सुद्धा बाहेर फिरायला येतो। बरं, आपण पण आला तुम्ही कसं आला? माझी मीटिंग चालू होती, तुम्ही माझ्या मीटिंग हॉलमध्ये आतमध्ये येऊन थेट धमकी दिले। काय बोलले तुम्ही? हे पद्धत बरोबर आहे का? काय धमकी दिली साहेब? आणि तुम्ही आम्हाला काय धमकी दिली? आम्ही गुंड आहोत, आम्ही मराठी लोक, आम्हाला मी काय कंपनीला तुम्ही सांगितलं तुम्ही एक अधिकारी एक कमिशनर जनरल हॉलमध्ये मीटिंग घेत असतो तुम्ही काय तुम्ही 2 मिनिट थांबू शकत नाही बाहेर का? नाही साहेब, आम्हाला कोणी थांबायला सांगितलंय का? बघा, तुम्हाला एक पहिले सकाळी मी आपले ऑनलाईन प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊयात। ज्ञानेश्वर, काय नेमकं घडलेलं होतं? आता दुसरे दृश्य सुद्धा समोर आलेले आहेत। मला वाटतंय पुणेचे मनसेचे पुणे शहराध्यक्ष सुद्धा बाहेर घोषणाबाजी देताना दिसत आहेत। सध्या पुणे महानगरपालिकेत मनसेचे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय। प्रकार असा घडला होता की जे कोथरूड विधानसभा लढलेले मनसेचे नेते किशोर शिंदे आहेत ते मनपा आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते। जेव्हा बैठक सुरू होती तेव्हा ते आतमध्ये आले आणि त्यामुळे हा सगळा जो गोंधळ आहे तो या ठिकाणी उडाला आणि यानंतर मनपा आयुक्तांकडून एक वाक्य वापरलं गेलं ज्यात ते म्हणाले की मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात। अशा पद्धतीचं वाक्य नवल किशोर राम जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी वापरलं आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो अधिक चिघळल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। आताही पुणे महानगरपालिकेत मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते नेते जे आहेत ते आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलनाला बसलेत। काही नेत्यांना खाली अडवलं गेलंय, त्यांची देखील मोठी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। या सगळ्या प्रकरणावरती नवल किशोर राम यांनी देखील माध्यमांसोबत जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ते माझ्या अंगावर धावून आले होते आणि म्हणून अशा पद्धतीने हे वर्तन योग्य नाही। पोलिसांमध्ये या सगळ्या मनसैनिकांच्या विरोधात कारवाई करण्याची विनंती पोलीस आयुक्तांना करणार असल्याचं देखील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलेलं आहे। मात्र अशा पद्धतीनं हा गोंधळ जो आहे तो पुणे महानगरपालिकेत सुरू असल्याचं बघायला मिळतंय। जेव्हा नवल किशोर राम हे आलेल्या मनसैनिकांना बाहेर जाण्यासाठी सांगत होते तेव्हा याच ठिकाणी मनसैनिकांनी त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह केला आणि तिथून पुढे हा गोंधळ जो आहे तो सुरू झाल्याचं बघायला मिळतंय आणि आताही मोठ्या संख्येनं घोषणाबाजी सुरू आहे। कार्यकर्ते मनसेचे मोठ्या संख्येनं मनपा आयुक्तांच्या विरोधात या ठिकाणी एकवटल्याचं दिसतंय। बघावं लागणार या सगळ्या प्रकरणात नेमकं पुढे काय घडतंय आणि पोलीस नेमकी काय कारवाई करतात। हे जे मूळ प्रकरण आहे ते म्हणजे पुणे मनपा आयुक्तांच्या घरात जी साहित्याची चोरी झाल्याचं जे बोललं जात आहे त्याच्या चौकशीच्यासाठी पत्र घेऊन मनसेचे हे कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं सांगतात आणि तिथून पुढे हा सगळा गोंधळ कशा पद्धतीने सुरू झाला ते आपण या ठिकाणी बघितलेलं। आता गेटचं जे कुलूप आहे ते या ठिकाणी तोडलं जात आहे आणि मनसेचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक भूमिका घेताना आपण बघतोय। आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। मी माझ्या घरात घुसून मला मारणार अशा प्रकारची भाषा सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी केलेली आहे। आम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला निवेदन द्यायचं होतं। त्यांना सांगितलं साहेब तुम्ही या बाजूला कधी येणार आहे? तर साहेबांनी आम्हाला सांगितलं, साहेबांना म्हणले तू कोण आहे, चल बाहेर हो। त्यांना म्हटलं साहेब मी 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे, 4 वेळा आमदारकी लढवलेली आहे, तुम्ही विचारून आजूबाजूला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं तू कोण आहे, चल बाहेर, ए चल तुला घरात घुसून मारीन, तुला बघतोच, तुला महाराष्ट्रातनं बाहेर फेकून देतो, अशा प्रकारची भाषा त्यांनी केली।